पहिला तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे याच्यामध्ये कब्रस्तानचा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे शबीर भाई, हा कब्रस्तानचा प्रश्न शेवटपर्यंत आपण सोडत आणला होता का नव्हता आणला? सत्ता बदलली, गेल्या 8 वर्षात का नाही ह्यांनी सोडवला? आणि आता निवडणूक आल्यानंतर त्यांना आठवण आली आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार? आता आठवण आली त्यांना, 8 वर्षात का नाही सोडवला तुम्ही? आमची सत्ता गेली, आम्ही आमची सगळी पूर्तता त्यावेळेला सगळी करून ठेवलेली होती. आमच्या नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, जयदेव आहे त्यावेळचे, सगळं आम्ही केलेलं. आता मोल्ल्यामध्ये मध्यंतरी मी नको म्हणत होतो, पण शब्बीरबाई सारख्या खेपा घालत होते आणि हा जयदेव पण सारखा खेपा घालत होता. तुमच्या इथं ते गटर ओपन होतं, त्याचे खूप डास मला वाटतं काहीतरी तुम्हाला त्रास द्यायचे वगैरे वगैरे अशी काहीतरी तक्रार होती, बरोबर ना? ओपन गटार आपण आत्ता त्याचं टेंडर पण निघाले, मला वाटतं 15 लाख रुपये मी मंजूर केले, आणि नाही केले. जे होय म्हणतात त्यांना बोलवा इकडं. हे जे काही पत्र फिरवतात ना, आमच्या पालकमंत्र्यांनी दिले, आमच्या पालकमंत्र्यांनी दिले, हे बेअकली. आणि ते आपण पण मान्य करतो, ते पण त्याच्यापेक्षा डबल. अरे ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्या सरकारने एक नियम केला की डीपीसी म्हणजे जिल्हा नियोजन मंडळाला जेवढा फंड्स असेल त्यातला 5% फंड्स हा शहरातल्या विकास कामांना द्यायचा. शहरातल्या विकास कामांना आता 400 रुपयाचा आहे तर 20 कोटी रुपये, 20 कोटी रुपये हे शहराकरता द्यायचे. ते लोकसंख्येप्रमाणे वाटायचे. कोणी नसला तरी ते तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. काय मोठं पालकमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व गाजवायची गरज नाही, आणि ह्यांनी नाकाला जीभ लावण्याची पण गरज नाही. हे आमच्या काळातच झालेलं होतं. साधा पत्र जरी एखाद्या अधिकाऱ्याने दिलं किंवा आमच्या माजी नगराध्यक्ष जयदेव सारख्याने दिलं तरी ते पैसे मिळतात. आम्ही 4 कोटी आणले, 4 कोटी आणले, 4 कोटी आणले. काय 4 कोटी आणले? कुठून आणले? कसे आणले? आणि म्हणून ते आहे. दुसरी गोष्ट, उर्दू शाळा इथं पेवर ब्लॉक तुम्ही बसवायचे मागितलं होतं, बरोबर आहे. मी तुम्हाला नाराज होतो खरं सांगायला गेलं, पण आज मला सांगताना जाऊन बघा, या उर्दू शाळेला पेवर ब्लॉक सुद्धा आपण मंजूर केलेले आहेत. बसवण्याचं काम मंजूर आपण केलं. कब्रस्तानचा विषय मी तुम्हाला सांगितला. आज शहराचा डीपी ज्याला म्हणतात तो तयार नाही. शहराचा तो डीपी झाला असता यावाला कधी पण झाला असता. आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळं काही केलेलं, काही ठेवलेलं नाही शिल्लक. कामाचं सांगितलं, मदरशाचं सांगितलं. दिवस रात्र तुमच्या पाठीशी आम्हीच उभे राहू शकतो. बटेंगे ते कटेंगेवाले कधी उभे राहू शकत नाही. बसलेले आहेत ते, काटण्याकरताच बसलेले आहेत. पण हे बटेंगे ते कटेंगे, कटेंगे तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. 75 वर्षामध्ये लोक आपापल्या परीनं शेजारी पाजाऱ्यांशी चांगले वागतायत, राहतायत. पण हे येऊन रोज विष काढवायचं काम हे करतायत. हे काम आम्ही केलं नाही. आम्ही आमची कामं सांगतो आणि तुमची मदत मागतो. आणि म्हणून या 3 उमेदवारांची, मग समीर बापकर असतील, सतीश शेट्टे असतील आणि म्हणून पारिजात कांबळे असतील, या तिघांची ही निशाणी काय आहे? काय रे बानो? आणि म्हणून या मशाली समोरचं बटन दाबा आणि मागच्या वेळेला झालेली चूक आहे ती दुरुस्त करा. आणि पुन्हा आपण सर्वांनी एक जीवानं, एकीनं आणि एकमेकाशी विश्वासानं वागूया. आणि ती संधी वाया तुम्ही घालवू नका. या 3 उमेदवारांना निवडून आणा. मी तुम्हाला आज सांगतो, या पारिजात कांबळे सुद्धा यांना 100% लोक निवडून देणार म्हणजे देणारच आहे. हे आजचं वातावरण बघितलं, काहीही अडचण नाही. त्याच्यामध्ये तुमचं मात्र पवित्र असं मत पडू द्या. नाही तर कोणतरी सांगायला येईल मी तुझा शेजारी, मी तुझा पाजारी, मी तुझ्या जवळची, मी तुझ्या लांबची, 2 त्यांना दे, 1 मला दे, असलं काही करू नका. 2 वेळा दिलं माहिती आहे ना, 2 वेळा दिलं ना. आता बस, आता म्हणून ह्यांना द्यायचं 2 टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.